तुम्ही चिमणीगत हळू 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 करायला लागलायसा. अशाने पुरण कधी वाटून व्हायचे तुमच्या स्टाईल मध्ये मग रात्रच होईल पोळ्या खायला. नमस्कार, कसे आहात सर्वजण. तर काल झाला भावाचा उपवास आणि आज आहे नागपंचमी. आमच्या इकडे भावाचा उपवास आदल्या दिवशी असतो आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमी असते. तर काल तर भावाचा उपवास झाला, पण आज आहे नागपंचमी म्हणून ना म्हटलं चला आज पाणी यायच्या आधी देव घासून घेऊयात. कारण आमच्या इथे ना सकाळी 9 वाजता पाणी येतं. काल होता रविवार, त्याच्यामुळे 12-1 वाजता पाणी येतं रविवारचं. आणि आज येणार आहे आता 9 वाजता पाणी सकाळी, म्हणून म्हटलं ते पाणी यायच्या अगोदर पटपट पटपट सगळे देव वगैरे घासून घेऊयात. आता काल तर मी काय देव घासलेले नव्हते, कारण की काल म्हटलं फक्त हे होतं, भावाचा उपवास होता. आज नागपंचमी आणि श्रावणातला पहिला सोमवार आहे, म्हणून म्हटलं आजच देव स्वच्छ घासून वगैरे मस्त देवपूजा करून घेऊयात, म्हणून इथे मी देव घेतलेले आहेत. आणि आज श्रावणातला पहिला सोमवार आहे. आज पिंड जे असते त्याला बेलाचं पान जे असतं ते अर्पण केलं जातं. आणि तांदूळ, आज तांदूळ शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठा ईश्वरा देवा असं बोलत ते केलं जातं. तर म्हटलं चला आज पटपट पटपट घासून घेऊयात. आणि हे बघा इकडे पाणी आलं, आता 9 वाजले त्याच्यामुळे पाणी पण आलं. आता सगळी गडबड एकदम उठते माझी, कारण पाणी हे सगळं एकदम असतं. काल कसं जरा निवांत होतं म्हणून माझा कालचा ब्लॉग लवकर झाला, आवडलं व्यवस्थित. आता आज जर मला गडबड होणार तर इथे पाणी आलेलं आहे. पाण्याचं लावून घेते, पटपट पटपट देव पण घासून घेते, म्हणजे देवपूजा करून मग बाकीचं. आज पोळे असतात आमच्या इकडे. पोळ्यांचा नैवेद्य नाही दाखवला जात, फक्त दिंडे बनवले जातात उकडून, त्याच्यामध्ये पुरण भरून तो नैवेद्य दाखवतात. पण पोळ्या पण बनवायचे आहेत आज, सो देवपूजा करायची आहे. पटपट पटपट आता सगळं आवडून घेते मी. तो चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर तांब्या वगैरे सगळंच घासून घेते आता स्वच्छ, म्हणजे एकदा स्वच्छ झालं की टेन्शन नाही. आता ना मी आपली रेग्युलरची जी देवपूजा असते ना ती करून घेतले. आणि इथं ना बेलाची पानं आणि थोडीशी फुलं ऑनलाईनच मागवलेले आहेत, कारण की बेलाची पानं इथं तर कुठं मला भेटतच नव्हती. सगळ्यांना इथं दिवा लावून घेते. आज आहे श्रावणातला सोमवार, म्हणून पिंडला आपण बेल अर्पण करायचं आणि आज तांदूळ अर्पण करायचे असतात, म्हणून आज पिंडाची पण आता पूजा करून घेते, कारण आज श्रावणातला पहिला सोमवार आहे. स्वामी समर्थ माधव ओम नमः श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ श्री वासुदेवाय नमः हर हर महादेव ओम नमः शिवाय. तर अशी मी आता देवपूजा केलेली आहे. तर चला आता तांदूळ पण अर्पण करून घेते. शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठा ईश्वरा देवा, शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठा ईश्वरा देवा. श्री स्वामी समर्थ हर हर महादेव ओम नमः शिवाय श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ. आता देवपूजा वगैरे झाली, पण आज पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे आणि दिंड पण बनवायचे, कारण पोळ्यांचा नैवेद्य दाखवायचा नसतो तर दिंडांचा नैवेद्य दाखवायचा असतो आज, म्हणून दिंड पण बनवणार आहे. आणि दिंड पोळ्या सगळं बनवायचं आहे अजून, तर आता ते पण आता पटपट आवरायचंय सगळं. तर हॅलो मंडळी, बघा इथं पुरणाचा स्वयंपाक सगळा चालू आहे. इकडं पुरण शिजवायला ठेवलेलं आहे, हे बघा मस्त असं पुरण शिजलंय. आता तर इकडे बघा तळण वगैरे मस्त तळून ठेवलेलं आहे. हे तळण इकडे आमटी झालेली आहे आणि इकडे हे भजी पण बनवून झालेली आहेत. आता फक्त भात आणि पुरणपोळी राहिलेली आहे. दिंड बनवायचे 2-3 आपल्याला अजून. हे बारीक करशील ना? हो. मस्त झालंय पुरण, हे बघा दाखवा पुरण आपलं मस्त झालंय. पुरण काळा गुळ असल्यामुळे ते जास्त काळं दिसतंय. आता फक्त भात आणि पोळ्या राहिलेले आहेत आणि पुरण आता वाटायचं आहे. ते म्हटलं नवऱ्याला तुम्ही वाटून द्यायचं, मी काय वाटणार नाही. पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक झाला, सगळं काही दाखवलं नाही, फक्त इकडं तळण झालं, इकडं भाजी आमटी झाले. आता भात लावायचंय, पुरणपोळी बनवायची आणि थोडेसे दिंडे असते. मी पहिल्यांदा दिंड म्हणजे नागाला द्यायचे असते, कारण की ते त्या दिवशी काही चिरायचं ते नसतंय ना, काय चिरायचं नसतंय, भाजायचं नसतंय, तळायचं नसतंय. पण आता एवढं कोण पाळत नाही ना, सो दिंड द्यायचे असते, म्हणून उकडलेलं दिंड द्यायचं असते. ती कळलं का? पण असू देता आपण आता स्वयंपाक पण बनवतो. थोडीशी बायकोला मदत व्हावी बघा, मला मदत करायला लागले. तिकडं सगळं मी करून ठेवलंय ऑलरेडी. असा राडा पडलाय सगळा माझा, थांबा तुम्हाला दाखवते. बघा इकडे हे सगळं असा राडा पडलाय. इकडं तळण भजी भात सगळं करून ठेवलंय. पोळ्या राहिले, तिकडे भात लावलाय आणि असं सगळा पसारा पडलाय. आणि इकडं त्यांना म्हटलं मग पुरण बनवून द्या तेवढं, म्हणजे मग मी पोळ्या आणि 1-2-4 तेवढे दिंडे बनवीन नैवेद्य पुरतं. आणि इकडं बसलेत मग ते
बसलो बायकोन चालू तुम्ही केलं चिमणी वाटलं. का हळू 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 करायला लागलायसा. ती चिमणी बी पटा 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 चालत्या खाली उतरल्यावर. चिमणी सारखं हळू 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 चाललंय यांचं. अशाने पुरण कधी वाटून व्हायचं यांचं. अगं मी पळीनं करत होतो जरा माझ्या हे स्टाईल बघा की मी कशी करते दाखवा जरा. मी हे माझ्या बघा. स्टाईल मध्ये करत होतो ना. तुमच्या स्टाईल मध्ये मग रात्रच होईल पोळ्या खायला. संध्याकाळी खायला लागतील पोळ्या. दुपारचं जेवण वाजतंय स्किप करायचं. मसाले भात बनवायला लागेल दुपारी परत. ते असं म्हटलं पटपट करा तर त्या पळीनं खेळत बसले ते असं असं असं. आता खरी व्हायच्या पोळ्यामध्ये. हे बघा की असं वाटायचं असतंय हो. बरोबर आहे काय सांगा बरं माझं. हे बघा कसलं मस्त पुरण पडलं या. हे बघा खाली. हे बघा हाय का मस्त छान झालंय पुरण. 2 वेळा वाटलं की तिथे चांगल्या पोळ्या. 8 वाजता 8 वाजता उठल्या रे. मी. किती वाजता उठले मी? 6:45ला उठली. तिथनं सगळं आवरलं. देवपूजा झाली. तवर पाणी आलं. देव घासून देवपूजा केली. आज श्रावण महिन्यातला सोमवार होता. सगळं व्यवस्थित केले. घासून पूजा वगैरे केल्या. नंतर ना कपडे धुतली. तरी नाश्त्यामध्ये आज काय हेल्दी ओट्स खाल्ले आम्ही. आता तिथं पोळ्या बनवते म्हणजे गरगरीत जेवतील आता. हा ना. मग मला आवडते पोळी तुपात भाजायची खतरनाक लागते. तुपात भाजायची मग तुपातली पोळी खायची. तुपात भारी लागते. होय. मी बँगलोरला होतो तेव्हा तुपात तिथं पोळी भेटायची. एक हे होतं काय म्हणजे बारीक हॉटेल होतं आणि त्यात 12 टाईपच्या पोळ्या होत्या. कोकोनट पोळी, पुरणपोळी. कोकोनट पोळी म्हणजे काय त्यात खोबरं असणार. हा पण भारी लागायची. कोकोनट आणि पुरणपोळी मिक्स असायची आणि तूप लावायची वरनं गरम गरम खायची. आता आपल्या सगळ्या पोळ्या उस्तवरती गारवायची परत गरम करून तूप लावून खाल्ली पाहिजे. ती कसं जसं ऑर्डर येईल तसं ही करतात ना. मग अशी मळून ठेवलेलं पण जरा आता ह्याला थोडस मर्जून घेत्या. आणि इकडे आता दिंड पण मला बनवायचे. तुम्ही पण दिंड बनवता का मला माहिती सांगा बरं का. मला माझ्या मम्मीने जशी सांगितलेत ना तशी बनवते मी. असं छोटासा गोळा घ्यायचा त्याचा आणि थोडस तेल लावून लाटायचं असं पातळ लाटून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये ना पुरण असतं ना आपलं घरचं हे असं थोडस पुरण घालायचं. असं पुरण घालायचं आणि हे असं बंद करायचं. असं एक मी 4-5 बनवून घेते. सगळीकडनं पॅकिंग करायचं. पॅक करायचं. ह्याला म्हणते ती दिंड. हे बघा दिंडे. तुम्ही पण असेच दिंडे बनवता का? तुम्ही पण असेच दिंडे बनवता का मला नक्की सांगा. ह्याच्यात पुरण घालून असं फक्त उकडून घ्यायचंय. मी 3-4 बनवून घेते आता. बनवायला घेतलेलं आहे. आता हे मला ना उकडायला ठेवायचे. आता इथं आमच्या इथं वारुळ नाही किंवा आता इथं कुठं द्यायचं माहित नाही. पण नैवेद्य दाखवायचं आणि नंतर बघू मग हे काय करायचं दिंड्याचं आता. पण आता नैवेद्याला तर द्यायलाच लागतंय ना म्हणून असे 4 दिंडे बनवून घेतले. 4 आता हे उकळायला पाण्यात ठेवते. उकडायला ठेवते आता हे दिंडे ठेवले. एक 10 ते 15 मिनिटं उकळून घेतले की उकडते. बघा पोळी किती छान झालेली आहे. मला तर पुरणपोळ्या मम्मीच्या घरी मी आयुष्यात माझ्या कधी बनवल्या नव्हत्या. आणि बघा सगळीकडं शेवटपर्यंत पुरण गेलेलं आहे. बघा कुठंच पुरण राहिलेलं नाही. पुरण पण खूप छान झालंय बरं का. देवाचा चमत्कार. मी माझ्या आयुष्यात मम्मीच्या घरी कधीच पुरणपोळी बनवली नव्हती. मला माहित नव्हतं कसं बनवायचं असते काय. पण आता लग्न झाल्यावरती नवऱ्याला खूप आवडते त्या पोळ्या म्हणून आज बनवले त्या आणि चांगल्या झाल्या त्या पोळ्या बरं का. माझ्यासाठी ह्या चांगल्याच पोळ्या आहेत कारण की ना मी माझ्या आयुष्यात कधीच पोळी बनवलेली नाही. त्यामुळं चांगली झाल्या पोळी. फुगू दे नाही तर नाही फुगू दे पण चांगली झाल्या पोळी. ओके चला भाजते आता मी. तर चला आता पोळ्या वगैरे बनवून घेते पटपट पटपट सगळ्या. आणि नैवेद्य दाखवायचा आहे. भूक लागली असेल नवऱ्याला. सकाळी फक्त ओट्स खाऊन बसवले त्यांना पण. तर पटपट पोळ्या बनवते आणि नैवेद्य दाखवून आता मग जेवण वगैरे करायचं. सगळ्या पोळ्या झालेल्या आहेत तिथं आणि सगळा स्वयंपाक पण झालेला आहे. आता दिंड्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. पोळ्यांचा आज नैवेद्य दाखवायचा नसतो. तर इथं आता दिंड्यांचा नैवेद्य दाखवायचा. ओ हे बघा आपले दिंडे छान छान झाले. हे खाड
4च बनवलेत मुद्दामून, उगाच कोण खाणार पण नाही जास्त. मग आपले दिंडे तयार झालेले आहेत. आता नैवेद्य दाखवूयात. श्री नागोबा देव प्रसन्न, श्री नागोबा देव प्रसन्न, श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव, ओम नमः शिवाय, श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ. तुझं आवाज नाही ते इथेच ठेव. आता पोळ्या तर झाल्या, पण हा जो एवढा सगळा राडा पडलाय ना, दाखव की. हा बघा, हे सगळा जो राडा पडलाय ना, हा आता बघून बघून नुसतं असं बंद झाले मला. तर असं नाही, आता पोळ्या वगैरे झाले. आता आम्ही जेवण करतो, तुम्ही पण जेवण करा आणि भेटूया नवीन ब्लॉग सोबत. हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.